त्यामुळे या विधानाचा नेमका अर्थ काय? जर राजकारण माझ्या मनासारखं वाटलं नाही, मलाही राजकारणातून एक्झिट घ्यावा सर्वात मोठा धक्का ठरला. तिथे आता वेगळं राजकीय चित्र दिसू लागलं. पण राजकारणात अशा वाक्यांमधून अनेक संदेश दिले जातात. राजकारणात अनेक नेते वेगवेगळ्या माध्यमातून नाराजी व्यक्त करतात, आरोप करतात, पक्ष बदलतात. पण एखादा वरिष्ठ नेता स्वतःच्या तोंडून राजकारणाचा उभं घेतो, निवृत्त व्हावंसं वाटतं असं म्हणतो, त्यावेळेस तो एक फक्त संवाद राहत नाही, त्यामागे अनेक प्रश्न उभे राहतात. विशेषतः ज्या नेत्याची एक स्वतंत्र प्रतिमा आहे, एक वेगळी क्रेज आहे, असा नेता जेव्हा निवृत्तीचा शब्द वापरतो, त्यावेळी संबंधित भागात तर अनेक राजकीय तर्क सुरू होतात. अर्थात हे आपण बोलत आहोत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीत. पंकजा मुंडे म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रमुख स्तंभ असं आपण म्हणू शकतो. त्यामुळं आता ही केवळ भावनिक प्रतिक्रिया होती का, की भाजपमधील बदललेल्या राजकारणाचा तो अप्रत्यक्ष संदेश होता? बीडच्या राजकारणात आपलं एकेकाळचं निर्विवाद वर्चस्व असलेल्या पंकजा मुंडेंना आज अशी वेळ का आली? गोपीनाथ मुंडेंच्या वारशाचं पुढे काय झालं? मंत्रीपद मिळालं, पण अपेक्षित राजकीय वजन मिळालं का? आणि या सगळ्यात धनंजय मुंडे, बीडचं बदललेलं राजकारण आणि भाजपची पुढची रणनीती नेमकी काय सांगते, या सगळ्या प्रश्नांचा राजकीय मागोवा आजच्या या सविस्तर विश्लेषणातून आपण घेणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. पंकजा मुंडे यांनी बीडमधील एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरलं. त्या म्हणाल्या, राजकारणात येऊन मला 24 वर्ष झाली आहेत. जर राजकारण माझ्या मनासारखं वाटलं नाही, तर जसा समृद्धी महामार्गाला एक्झिट असतो, तसंच मलाही राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावंसं वाटतं. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुढे जनतेचा उत्साह पाहून पुन्हा काम करण्याची प्रेरणा मिळते असंही सांगितलं. पण राजकारणात अनेकदा शब्दांपेक्षा त्यामागचा अर्थ जास्त महत्वाचा असतो. त्यामुळे या विधानाचा नेमका अर्थ काय, याची चर्चा सुरू झाली. कारण पंकजा मुंडे या केवळ भाजपच्या एक मंत्री नाहीत, त्या महाराष्ट्रातील ओबीसी राजकारणातील एक मोठा चेहरा आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा त्यांनी पुढे नेला. भाजप ग्रामीण महाराष्ट्रात पोहोचवण्यात गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा होता आणि त्याच वारशाशी नैसर्गिक राजकीय उत्तराधिकारी म्हणून पंकजा मुंडेंकडे पाहिलं गेलं. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वक्तव्याकडे सामान्य नेत्याप्रमाणे नाही, तर राज्यातील मोठ्या नेतृत्वाच्या नजरेतून पाहिलं जातं. पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास पाहिला तर त्यात यशा इतक्या संघर्षाच्या कहाण्या आहेत. वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संघटनेत काम केलं. भाजप राज्यात वाढत असताना पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी मिळत गेली. 2014 मध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर त्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री झाल्या. त्या काळात त्यांचं नाव राज्यातील संभाव्य मोठ्या नेतृत्वात घेतलं जाऊ लागलं. मात्र राजकारणात प्रत्येक यशानंतर नवा संघर्ष उभा राहतो. 2019ची विधानसभा निवडणूक हा पंकजा मुंडेंच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा धक्का ठरला. परळीसारख्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव झाला आणि तोही त्यांच्या चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्या हातून. हा पराभव केवळ एका मतदारसंघाचा नव्हता, तर बीडच्या राजकारणात बदल सुरू झाल्याचा संकेत होता. गोपीनाथ मुंडेंच्या काळात ज्या बीडवर मुंडे कुटुंबाचं एक हाती वर्चस्व मानलं जायचं, तिथे आता वेगळं राजकीय चित्र दिसू लागलं. यानंतर भाजपमध्येही अनेक बदल झाले. देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व अधिक मजबूत झालं. राज्यात नवे चेहरे पुढे आले. केंद्रीय नेतृत्वाची कार्यपद्धती बदलली. संघटनात्मक निर्णय वेगळ्या पद्धतीने घेतले जाऊ लागले. अशा परिस्थितीत पंकजा मुंडेंचं स्थान पूर्वीसारखं राहील का, हा प्रश्न अनेकदा चर्चेत आला. काही काळ त्या सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचंही चित्र निर्माण झालं. त्यांच्या समर्थकांनी देखील वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर पंकजा मुंडेंना न्याय द्या अशा मोहिमा देखील पाहायला मिळाल्या. नंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली आणि मंत्रिमंडळात स्थानही मिळालं. पण इथेही त्यांनी एक सूचक नाराजी व्यक्त केली. पशुसंवर्धन आणि पर्यावरण खात्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं की अशी खाती मिळाली आहेत की त्यात व्यक्तच होता येत नाही. हे वाक्य साधं वाटलं, पण त्याचे राजकीय अर्थ लावले गेले. कारण एखादा मंत्री आपल्या खात्याबद्दल अशा प्रकारे सार्वजनिकपणे बोलतो, तेव्हा तो फक्त प्रशासनाचा विषय राहत नाही, तो राजकीय संदेशही ठरतो. याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या राजकारणातून एक्झिट हे वक्तव्य आलं. त्यामुळं अनेकांना प्रश्न पडला की हा केवळ भावनिक क्षण होता की भाजपच्या अंतर्गत राजकारणावर केलेलं सूचक भाष्य. कारण त्यांनी आपल्या भाषणात आणखी एक महत्वाचं वाक्य बोललंय, कोंबडा झाकल्याने सूर्य उगवायचा थांबत नाही. हे वाक्य नेमकं कोणासाठी होतं? पक्षांतर्गत विरोधकांसाठी की स्वतःच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांसाठी? याचं उत्तर त्यांनी स्पष्ट दिलेलं नाही. पण राजकारणात अशा वाक्यांमधून अनेक संदेश दिले जातात. एक गोष्ट मात्र इथे लक्षात घ्यायला हवी, पंकजा मुंडे यांनी निवृत्तीची इच्छा व्यक्त केली, पण त्याच भाषणात त्यांनी जनतेमुळेच पुन्हा उभारी मिळते असंही ठामपणे सांगितलं. म्हणजेच हा राजकारण सोडण्याचा अधिकृत निर्णय नव्हता, उलट जनतेशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्याचाही तो प्रयत्न असू शकतो. पण प्रश्न असा आहे की जर सर्व काही सुरळीत असेल तर असा संवाद करण्याची गरज का भासली आणि नेमक्या अशाच काळात हे वक्तव्य का आलं? आता इथेच बीडच्या राजकारणाचा दुसरा महत्त्वाचा पैलू समोर येतो. कारण पंकजा मुंडे यांचं राजकारण हे केवळ एका मतदारसंघापुरतं मर्यादित नाही. बीड
हा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सत्तेची दिशा ठरवणारा जिल्हा राहिलाय. गोपीनाथ मुंडेंच्या काळात बीड म्हणजे भाजपचा अभेद्य किल्ला अशी ओळख निर्माण झाली होती. पण गेल्या काही वर्षात हे चित्र बदलताना दिसतंय. एका बाजूला पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत, तर दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे वेगळ्या राजकीय प्रवाहात स्वतःचं स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे बीडचं राजकारण हे आता केवळ दोन व्यक्तींमधील संघर्ष राहिलेलं नाही, तर दोन वेगवेगळ्या राजकीय रणनीतींची लढाई बनला आहे. याच काळात धनंजय मुंडेंचं एक वक्तव्यही चर्चेत आलं. त्यांनी आपल्या वजनावर बोलताना सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपला आहे असं सूचक विधान केलं. वर करणी ते विनोदी वाटलं, पण राजकारणात अशी विधानं अनेकदा भविष्यातील संदेश देण्यासाठी केली जातात. त्यामुळे आता एकीकडे पंकजा मुंडे उबग आणि निवृत्तीची भाषा करताना दिसतात, तर दुसरीकडे धनंजय मुंडे कमबॅकची भाषा करताना दिसत आहेत. ही दोन विधानं एकाच काळात समोर येणं हे योगायोग म्हणून पाहणं कठीण आहे. महायुतीच्या राजकारणातही या घडामोडी महत्त्वाच्या आहेत, कारण भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, पुढील विधानसभा निवडणुकांसाठी मजबूत संघटन उभं करायचं आहे. अशा वेळी बीड सारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यात जर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला, तर त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे भाजपसाठी पंकजा मुंडे यांचं नेतृत्व केवळ एका मंत्रिपदापुरतं मर्यादित नाही. त्यांच्या मागे उभा असलेला ओबीसी समाज, ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचं जाळं आणि गोपीनाथ मुंडेंच्या वारशाशी जोडलेली भावनिक ताकद ही भाजपसाठी अजूनही मोठी राजकीय संपत्ती आहे. याच कारणामुळे पंकजा मुंडेंच्या प्रत्येक वक्तव्याकडे दिल्लीपासून मुंबईपर्यंत लक्ष दिलं जातं. त्या नाराज आहेत का? त्यांना पक्षात अपेक्षित स्थान मिळालं आहे का? त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता आहे का? असे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण कोणताही मोठा पक्ष निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रभावी नेत्याला नाराज ठेवण्याचा धोका सहसा पत्करत नाही. म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न हा नाही की पंकजा मुंडे खरंच राजकारणातून निवृत्त होणार आहेत का. खरा प्रश्न असा आहे की या वक्तव्यानंतर भाजप त्यांच्याकडे कसं पाहणार, त्यांना आगामी निवडणुकांमध्ये किती मोठी भूमिका मिळणार, बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे अशी राजकीय लढत अधिक तीव्र होणार का, आणि गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारशाचं पुढचं प्रकरण नेमकं कोण लिहिणार. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यात आहेत. तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे यांचं राजकारणातून एक्झिट हे वक्तव्य भावनिक होतं की भाजपला दिलेला सूचक राजकीय संदेश? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.